नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील 1885 ते 1920 म्हणजे काँग्रेसची स्थापना ते टिळक युगाचा अंत यावर आधारित एकूण 10 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, दादाभाई नौरोजींनी संपत्तीचे निस्सारण हा सिद्धांत मांडून कोणत्या मागण्या केल्या होत्या? संपत्तीचे निस्सारण हा सिद्धांत म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी. तर ड्रेन ऑफ वेल्थ थेअरीमध्ये दादाभाई नौरोजी यांनी काही मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी होती शेतसारा कमी करावा. दुसरी मागणी होती मिठावरील कर रद्द करावा. तिसरी मागणी होती बँका सुरू कराव्यात. आणि चौथी मागणी होती सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करावे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. वरील सर्व मागण्या दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या संपत्तीचे निस्सारण या सिद्धांतामध्ये मांडल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. सर व्हॅलेंटाईन चिरोल. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक असे म्हटले होते. ऑप्शन बी आहे ऑट्रम. लेफ्टनंट ऑट्रम हा एक इंग्रज अधिकारी होता आणि भिल्लांचे बंड दडपण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट ऑट्रम यांनी सेवाराम घिसाडी नावाच्या भिल्लाला पकडले होते. त्याशिवाय त्याने एल्फिस्टन म्हणजे मुंबई प्रांताचा जो गव्हर्नर होता एल्फिस्टन याच्या मदतीने त्याने भिल्लांचे पुनर्वसन करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या होत्या. जसे की भिल्लांची त्याने सैन्यात भरती केली होती आणि रस्ते आणि खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याचे काम भिल्लांवर सोपवले होते. त्याशिवाय भिल्लांना जमिनी देण्याचे काम त्याने केले होते आणि तगाई देणे म्हणजेच कर्ज उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले होते. ऑप्शन सी आहे कॅप्टन ब्रिग्स. कॅप्टन ब्रिग्स हा इंग्रज अधिकारी होता आणि त्याने सातमाळ्याचा जो भिल्ल होता चिलनाईक, सातमाळ्याच्या चिलनाईक या भिल्लास कॅप्टन ब्रिग्सने पकडले होते. त्यानंतर या सातमाळ्याच्या चिलनाईक या भिल्लाला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ऑप्शन डी आहे मेजर डॅनियल. मेजर डॅनियल याची नियुक्ती वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी करण्यात आली होती. वासुदेव बळवंत फडके यांना मेजर डॅनियल याने पकडले होते. पुढचा प्रश्न आहे, योग्य नसलेले विधाने ओळखा. योग्य नसलेले म्हणजे अयोग्य, चुकीची विधाने आपल्याला इथे ओळखायची आहे. पहिले विधान आहे, लोकमान्य टिळक हे एक वकील होते. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री पंडित आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. दुसरे विधान चुकीचे आहे, कारण विष्णुशास्त्री पंडित हे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनकर्त्यांमध्ये नव्हते. विष्णुशास्त्री पंडित हे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनकर्त्यांमध्ये नव्हते, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर होते. तर दुसरे विधान योग्य करायचे झाल्यास ते असे होईल, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तिसरे विधान आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत टिळकांचा सहभाग होता. तिसरे विधान अगदी बरोबर आहे. आणि चौथे विधान आहे, 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. चौथे विधानही अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. केवळ 2 हे विधान चुकीचे आहे. पुढचा प्रश्न आहे, केसरी व मराठा या वृत्तपत्राचे प्रकाशन केव्हा करण्यात आले? केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे प्रकाशन 1881 करण्यात आले होते. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती आणि केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठा याचे संपादक होते लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे, आगरकरांनी रिकामी जागा ह्या वर्षी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. तर आगरकरांनी 1887 या वर्षी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता.
आगरकर हे 1881 ते 1887 या काळात केसरीचे संपादक होते. मात्र काही कारणांवरून आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. महत्त्वाचे कारण होते, आगरकरांना वाटायचे की सामाजिक सुधारणा पहिल्यांदा घडल्या पाहिजेत आणि लोकमान्य टिळक यांना वाटायचे की राजकीय सुधारणा या पहिल्यांदा घडल्या पाहिजेत. या वादावरूनच आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता आणि 1888 मध्ये आगरकरांनी स्वतःचे वृत्तपत्र सुधारक हे स्वतःचे वृत्तपत्र आगरकरांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, पुढील घटना कालक्रमानुसार लावा. तर यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 मध्ये झाली होती. त्यानंतर केसरी व मराठा वृत्तपत्रांची सुरुवात 1881 मध्ये झाली होती. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 मध्ये झाली. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885 मध्ये झाली. त्यानंतर गणेशोत्सव 1893 मध्ये सुरू झाला. त्यानंतर शिवजयंतीची सुरुवात 1895 मध्ये झाली आणि सर्वात शेवटी वंगभंग चळवळ 1905 मध्ये झाली. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, टिळकांबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, इसवी सन 1908 साली लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा देण्यात आली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, यामध्ये 6 वर्षाची शिक्षा देण्यात आली. दुसरे विधानही बरोबर आहे. तिसरे विधान आहे, मंडालेच्या तुरुंगात त्यांना डांबण्यात आले. तिसरे विधानही अगदी बरोबर आहे. मंडालेचे जे तुरुंग आहे, मंडाले हे जे शहर आहे ते म्यानमारमध्ये आहे. या म्यानमारलाच पूर्वी ब्रह्मदेश असं सुद्धा म्हणायचे. चौथे विधान आहे, याच तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. चौथे विधानही अगदी बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व विधाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीचे विधान किंवा विधाने आपल्याला ओळखायची आहे. पहिले विधान आहे, 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, लोकमान्य टिळक यांना होम रूल लीगच्या वाढत्या प्रभावामुळे पंजाब व दिल्ली येथे प्रवेशबंदी करण्यात आली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. वरील दोन्हीही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, होम रूल चळवळीमध्ये मवाळवादी नेते मुस्लिम लीगचे कार्यकर्ते सामील झाले होते. आपल्याला चूक की बरोबर ते ओळखायचं आहे. तर हे विधान बरोबर आहे. होम रूल चळवळीमध्ये मवाळवादी नेते आणि मुस्लिम लीगचे कार्यकर्ते सामील झाले होते. होम रूल लीगची सुरुवात 1916ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे, लखनौ करार कोणत्या वर्षी झाला. तर लखनौ करार हा 1916 मध्ये झाला होता. पुढचा प्रश्न आहे, लखनौ कराराचा उद्देश काय होता. लखनौ कराराचा उद्देश हा राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र येऊन ब्रिटिश विरोधी चळवळीत सामील होणे हा लखनौ कराराचा उद्देश होता. राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांनी एकत्र येऊन ब्रिटिश विरोधी चळवळीत सामील होणे हा लखनौ कराराचा उद्देश होता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.